राज्यभरात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असताना राहुरीमध्ये मात्र संतप्त शिवप्रेमींनी तहसील कार्यालयाच्या पायरीवर बसून प्रशासनाविरोधात आंदोलन केलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणाला तब्बल 1 वर्ष उलटूनही आरोपींचा शोध लागलेला नसल्यानं आंदोलनकर्त्यांनी पोलीस यंत्रणेवर तीव्र नाराजी व्यक्त केली। राहुरी येथे शिवप्रेमींनी तहसील कार्यालयासमोर काळ्या टोप्या परिधान करत सुमारे तासभर ठिय्या आंदोलन केलं आणि प्रशासनाचा निषेध नोंदवला। पुतळा विटंबना प्रकरणाच्या तपासात कोणतीही प्रगती झालेली नसल्याचा आरोप करत 3 दिवसात दोषींवर कारवाई न झाल्यास तपास यंत्रणेवरच गुन्हा दाखल करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। सोडणार नाही तुम्हाला, आम्ही सगळे मार्गाने लढणार आहोत आणि आपण 2 दिवसातच यांच्यावर केसेस दाखल करायचे। आता कोणाची काही नाही करायचे, ते कोण देवेंद्र फडणवीस असो नाही तर कोणी असो, आपल्याला काय घेणं काय। अरे छत्रपती शिवाजी महाराज असतील, अहिल्याबाई होळकर असतील, त्याच्यानंतर पुन्हा लोक अहिल्याबाई होळकर असतील, महामानव बाबासाहेब आंबेडकर असतील, या लोकांना जर त्रास होत असेल, यांना जर काळा फासला जात असेल, यांचा विचार करायची काय करायचे। आपल्याला कोणाला पाठीशी घालायचं नाही। 2 दिवसात आपण राब तयार करू। यांनी आपल्याला सांगितलं पाहिजे की आम्ही 4 दिवसात आरोपी तुमच्या समोर हजर करतो किंवा आरोपी अटक करतो। आपल्याला आता निवेदन आपण 15 दिवसापूर्वी दिलेले 19 तारखेला, त्यांना परत निवेदन द्यायचं नाही। त्यांचं काय आहे ते आपल्याला ऐकून घ्यायचंय। त्यांनी काही तपासामध्ये प्रगती केलेली आहे का, ते आरोपी आपल्याला शोधून देणार आहेत की हे आपल्याला त्यांच्याकडून बघायचंय। आणि ते तहसीलदार आणि पीआय जर असतील तर त्यांना बोलत आपण त्यांच्याशी चर्चा करू। राजू, अरे छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करण्याची तुमची लायकी सुद्धा नाही, तुम्ही एकदम चिरकुट आहे। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांवर लाखोची फौज घेऊन आलेला अफजल खान, त्याचा कोथळा या शिवाजी महाराजांनी बाहेर काढला। अरे हरामखोरांनो, तुम्ही काय पुतळ्याची विटंबना करणार? अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीमध्ये जाऊन औरंगजेबाच्या टिंबटिंबमध्ये घाम फोडला, असे आमचे छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि तुम्ही विटंबना करता। अरे तुम्ही हे तर माणूस नाही, तुम्ही गांडूच्या अवलदी। जो माणूस समोरून वार करतो ना, तो खरा मर्द असतो। या गांडूच्या अवलदींनी लपून छपून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळ्याची विटंबना करायचा प्रयत्न केला। छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना कधी होऊ शकत नाही, होणार नाही। हे छत्रपती शिवाजी महाराज अख्ख्या जगाला आदर्श ठेवून गेलेले, त्यांच्या विचाराचा आदर्श ते कधी पुसणार नाही। हे जे आपले आदर्श व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, हे जे थोर महापुरुष होऊन गेले, यांच्या किती जरी विटंबना केल्या तरी यांचे विचार कोणी थांबवू शकत नाही। आणि हे जे मागून कृत्य करणारे लोक असतात ना, या अवलदी कोणत्या असतात? या गांडूच्या अवलदी असतात। तुमच्यात जर दम असेल तर समोर येऊन फक्त एक कृत्य करून दाखवा। तुमचं नाही नामोनिशान खानदारा सहित मिटवलं तर आम्ही नाव सांगणार नाही छत्रपतींचे मावळे म्हणून। मी पोलीस प्रशासनाला पण सांगतो का लवकरात लवकर शोध लावा, अन्यथा येणाऱ्या काळात मोठ्या उद्रेकाला तुम्हाला सामोरं जावं लागेल। एवढंच बोलतो आणि इथं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। दरम्यान ही घटना अत्यंत निंदनीय असल्याचं सांगत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शासनानं या प्रकरणाची तातडीनं दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला। या आंदोलनात राजूभाऊ शेटे, रवींद्र मोरे, देवेंद्र लांबे, विजय तमनर, निलेश जगधणे, संदीप पढाव, सचिन करपे, अॅडव्होकेट भाऊसाहेब पवार, सुरेश तोडमल, सुनील हिवाळे, पोपट जाधव, नितीन कोल्हापुरे, बाळासाहेब पेरणे, कारभारी खुळे, संतोष दसाळ, संदीप पढाव, आयोग इनामदार विजय उंडे, बाळासाहेब गाडे, यमुना भालेराव आदींसह शिवप्रेमी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। अनेक शिवप्रेमी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।